प्रथमतः मी माझ्या समीर कम्प्युटर अकॅडमीसाठी आपला वेळात वेळ काढून आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. सरपंच साहेब, वाजवा, टाळ्या वाजवा. आदरणीय व्यक्तिमत्व श्री साने गुरुजी यांचा सत्कार सरपंच साहेब करतील. नमस्कार. आपल्या गावचे आदरणीय सरपंच श्री भीमराव पाटलांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. माया सोनेवाडीच्या बंधू आणि त्यांच्या भगिनींनो, माझ्या मायबाप हो, स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधून शानं आपल्या गावामध्ये आधुनिक शाळा एका तरुणाच्या आणि त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी समधे जमलेले आहोत. एक तरुण तडफदार, तरणा बांड, सुशिक्षित म्हणा सरपंच. सुशिक्षित तरुण. काय नाव तुझं? समीर. हां, समीरनं हे सुरू केलंय आणि ते काय ते रेंटर इंटरनेट हो सरपंच. हा, इंटरनेट. त्यामुळं माहितीचा खजाना आपल्या सर्वांना भेटणार आहे आणि पुढचं मार्गदर्शन आपल्याला साने सर करतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद. माझा अक्षा बी लई हुशार आहे. काही मुलं जन्माला येतात ती लोखंडाचं सोनं करतात कारण ते परीस झालेले असतात, पण काही मुलं दुसऱ्याला सुद्धा आपल्यासारखं परीस करून टाकतात. बघायला गेलं तर समीर आपल्यापैकीच एक विद्यार्थी आहे आणि त्याचा मला खूप मोठा अभिमान आहे. सुसंस्कारिक गुरुजनांकडून आणि वडीलधाऱ्यांकडून जी मुलं असतात तीच मुलं या समयाचं पांग फेडतात आणि त्याबद्दल मला समीरचं फार कौतुक वाटतं आणि म्हणून मी लक्ष शुभेच्छासह ईश्वरचरणी प्रार्थना करतो की समीरने या कॉम्प्युटर अकादमीसाठी त्याने खूप खूप मोठं व्हावं आणि या गावाचं सोनं करावं. यासाठी यापुढील सरपंच साहेबाच्या हस्ते नारळ वाढवून फीत कापली जाईल. अय्या. थँक्यू. ए शिरप्या, त्या मायला खाऊन खाऊन माझं का ऊस करपत चाललंय. मकीकडे काय ऊसाला पाणी पाच. नोकर पण कळतच नाही. काय गे भावने मधून काय चाललंय? त्याला कळणी जाता येत नाही का? मारायचं वय कोणाच्या म्हणायचं तुम्ही बोरी? शामराव काका, आम्ही भैरू पैलवानांच्या मुली. बोरीचं पुली होय. होय, मी काजल आणि ही तेजल. हा, आता पैलवानाच्या मुली म्हणल्या की बक्षीस मिळणारच की. आम्ही काय कुस्तीत बक्षीस नाही घेतलं. का मारामारी घेतलं वय? नृत्य
या स्पर्धेत आम्ही दोघीही प्रथम आलोय. अरे तेच तर विशेष आहे. त्यात काय विशेष? अरे आमच्या पुरीला पहिल्या नंबरचं बक्षीस आतापर्यंत मिळालं नाही ते विशेष आहे. हा रियाज मेहनतीने केला की घेईन तुमची कोमल सुद्धा पहिलं बक्षीस. ते काय बी नाही, आमची कोमल पहिल्या नंबरात यायला पाहिजे. हा अरे आमच्याकडे शेती आहे, नोकरी आहे, आमच्याकडे बक्का पैसा आहे, आम्हाला काय कमी आहे? हा त्यातले थोडे तरी पैसे मान सन्मान मिळवण्यासाठी खर्च करा मुलांवर. मग झालं. काजल चल ग. त्या म्हणाली शमारी भैऱ्याने एकदा माझ्या कानाखाली हल्ली आणि या पोरीने तर माझ्या तोंडावर चिपकून दिलं. पण म्या बी सबूत देतो. एक डाव माझ्या कोमलला तुमच्या तोडी तोड नाही उभं केलं, श्याम्या पाटील नाव नाही सांगणार. अहो दादा, या साध्या मोबाईल मध्ये आता आहे काय? म्हणजे त्याची घंटी वाजत नाही का? इकडून तिकडून तिकडून इकडे आवाज येत नाही, नक्की काय? दादा, या साध्यापेक्षा थोडा पैसा जास्त लागेल, मग देऊ. त्या परीस हा, फोन घ्यायचा सोडायचा, घ्यायचा आणि सोडायचा असला दावा की म्हणजे एकदम साधा. एकदम. अहो, दुनिया कुठं चालली आणि तुम्ही कुठं चालले? हा म्या चाललो शेतावर. अहो, कोणतीच कंपनी फुकटात काही बी देत नाही आणि नुसतीच म्हणत राहती तुमच्या सेवेसाठी, तुमच्या हा. सेवेसाठी. हा अहो दादा, पण कंपनीला थोडा पैसा पाहिजे ना. आपला खिसा तसा नसतो ना. पण मग आता जे आपल्याला झेपल तेवढंच उचलावं ना भाऊ. 4 दिवस चालू आणि 4 महिने बंद आणि समध्या जगाला नंबर द्यायचा छंद. म्हणजे तुम्हाला साधा फोन देऊ म्हणता? हा. ए राहुल, 1200 रुपयावाला घे रे. हा केवढ्याचा? काय करायचं? घ्यायचाय. अरे बाळा, मोबाईल म्हणजे बच्चो का खेळ नाहीये. हो, आपण काय बच्चा नाही, 10वीला आहे आणि बापानी मोबाईलचा वायदा केलाय. अरे ठीक आहे, पण तुझा बाप एवढा महागडा मोबाईल घेणार नाहीये. जातो, पण येतं जाणून घ्या मुलगा आहे कोणाचा. कोणाचा? शामराव सोनेंचा. आणि उद्या सकाळपर्यंत जर मी हा मोबाईल घेतला नाही तर काय चटी काढून ठेवशील इथं? नाही, बापाचं नाव सांगणार नाही अक्षय. जा. नगर जिल्ह्यावर दुष्काळाचं साप हे दरवर्षाप्रमाणेच आहे म्हणा. उसाचा गोडवा होळीनं खाल्ला. तुम्हाला तर काय बाई, कशाची हौसच नाही. घरा म्हणते चोराच्या उलट्या. हम्म, त्या पोरीच्या जागेवर म्या नाचू दाखवू का तुला आता? तुम्हाला नाचाय नाही, खर्च करायला सांगतोय आम्ही. त्या मेंढ्या 1 नाही 2 नाही खूप अरे बाई, पोर तयार व्हायला पाहिजे का नाही? मम्मी, मला नाही ना आवड डान्सची. तू गप ग, आम्ही सांगतो ते कर. शेजारच्या समऱ्याचं काय कौतिक झालं. माझा अक्षय पर काय कमी नाही. 2 वर्षापासून मोबाईल मागतो, पर नाही. तू म्हणते ते समज खराय, हम्म. त्याची आता गरज नाही बघ. अहो, हौस असती पोरांना. काय म्हणा हौस? पोरांनी काही शिकलं, काही घेतलं तर काहीतरी करून दावत्यात. तेच म्हणतोय मी. हम्म, या पोरीने डान्स मध्ये भाग घ्यायला पाहिजे, हम्म. पण या ऐकते कुठे बापचं? मला आवड तर पाहिजे ना पप्पा. त्या ठिकाणच्या पोरी बस बक्षीस घेऊन फिरतात आणि पैशावाले पोरी एकमेकांना थोबाड बघतात. त्याला काय म्हणायचं आहे? मग काय ठरलं? कशाचं? माझ्या अक्षाला मोबाईल घ्यायचं. पोरग कसं लोकांच्या मोबाईल कडे पाहत. बिट्टी 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 बिट्टी. शामराव सोने पाटलाचं एकुलते एक पोरग. ए सुमन, तू एवढ्या जीवाला बोलला बरोबर. या पोरीला काय ते वाजवायचं डबडं ते घेऊन ये. पप्पा, त्याला म्युझिक सिस्टीम म्हणतात, पण मला नको. तू गप गा कोमल. आणि आपल्या अक्षयला मोबाईल काय आहे ते हा. आणि ती बी घेऊन टाकू. हा. म्हणजे एका वक्ताला दोघं बी खुश. हा. काय? हा. हा, पण डान्सच्या प्रॅक्टिस आहे. हा. हा. हे एवढं पुरतं ना? हा. हा. या या या. ओ मालक, पैसे सांगायचे, बाप घेणार नाही असं म्हणायचं नाही.
काल हे मला म्हणाले तुझा बाप हा मोबाईल घेणार नाही. काय राहुल शेठ, पवार म्हणते ते बरोबर आहे का? अहो बरोबर आहे, मोबाईल याला घ्यायचा असं यानं सांगितलं. मग एवढा महाग मल्टीमीडिया हँडसेट, अहो एखादा सुज्ञ पालक हा मोबाईल घेईल का, हा उद्देश माझा. शेठ, लहान असू किंवा महागडा, पवार कोणाचा आहे? श्यामराव सोनू पाटलाचा आहे. काय बर, हा मग ते बघा, पोरं नाही नाही म्हणत होती, पर 6,000चा सिस्टम घेतला आम्ही. असं अहो पोरांनी पैसा उडवायचा नाही तर मग तो पैसा काय कामाचा? पोरं कोणाची आहे ती? श्यामराव पाटलाची. कळलं का? अहो कळलं कळलं. अहो मल्टीमीडिया तो मोबाईल आहे, अहो त्याच्यात सगळं आहे. आपला मुलगा काय पाहतो काय पाहत नाही याकडे जरा लक्ष असू द्या. हा हुशार आहे माझा अक्षय, समजावू मस्त त्याला. ते काय म्हणत्या, इंटरनेट व्हिडिओ गेम समजो. धन्य ते आईबाप आणि धन्य तो मोबाईल. मग आमचा तोराच यागळा. वाह. कोमल, हे बघ, हा पाय असा टाकतात, हा हात असा, नजर अशी. अगं प्राजक्ता ताई, यातलं मला काहीच येत नाही. अगं सुरुवातीला कोणालाच काही येत नाही, हळूहळू सर्व शिकतात. आपण पहिली मधून एकदम वरच्या वर्गात जातो का? पण कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी आवडच पाहिजे ना सोनी. त्यासाठी तुला तुझ्या आई वडिलांची निवड व तुझी आवड यामध्ये संघर्ष करावा लागेल. अगं तू तुझं नशीब समज, तुला प्रॅक्टिससाठी साहित्य तरी मिळत आहे. आमच्याकडे सिस्टीम नव्हती म्हणून दुसऱ्या नंबरवर भागवावं लागलं. आम्हाला सुद्धा रियाज घडावा आणि तुझ्या पप्पांची इच्छा तू भैरू पैलवानाच्या मुलीपेक्षा पहिला नंबर घ्यावा. प्रत्येक मम्मी पप्पांनी मुलांच्या इच्छेचा आवडीचा विचार करावा. ते तुझं तू बघ बाई. मग आता काय करायचं? सोनी तूच म्हणालीस ना, सुरुवातीला कोणालाच काही येत नाही, हळूहळू सर्व शिकतात. तुम्ही रियाज करा, मी फक्त बघते. बघ बाई, पण कठोर प्रॅक्टिसला पर्याय नाही म्हणतात. तसंच रियाशिवाय नृत्यकला येत नाही. मग आपण आजचा रियाज इथेच थांबवू. तुझ्या आईने विचारलं तर काय सांगू? तिच्यासाठी म्युझिक सिस्टीम चालू ठेव, ती समजेल प्रॅक्टिस चालू आहे. कशी काय वाटली माझी आयडिया? पप्पा मला भरपूर बॅलन्स देतात. कसे? अरे टाकतो मी त्यांना, म्हणजेच गंडवतो. हो हो, तुझं आटोपलो की ये लवकर, मग बोलू आपण माझ्या फोनवरून. चल चल ठेवतो. काय रे, काय पाहतो? 24,000चा आहे. असेल. मला एक फोन करू देशील का माझ्या भावाला प्लीज? अरे माझा फोन काय पब्लिक फोन वाटला तुला? आणि तू मोठा असून लहानांना भीक मागतो? हे भीक नाही मागत आहे, अभ्या म्हणतात मला. आणि त्या बदल्यात ना माझ्या मोबाईल मध्ये मस्त मस्त फोटो तू पहा. आयला काय मस्त आहे रे तुझा फोन. बॅलन्स नाही ना आपल्या मोबाईल मध्ये खूप बॅलन्स आहे. माझ्या मोबाईल मध्ये जे आहे ना ते तुझ्या मोबाईल मध्ये मस्त मस्त गाणे व्हिडिओ
आणि ती 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 फिल्म एकदा जर पाहिलं ना तू, तुला असं मोठा झाल्याचा भास होईल. असे म्हणतो, मला पण लवकर मोठं व्हायचं, पाहू दे. चल, एक फोन करतो. आईला हा, कुठे? हा, अरे बकरा सापडलाय. त्याच्या पार्टीचा बंदोबस्त करतो ना. हा, पण तुम्ही तुमचे मोबाईल तयार ठेवा. मस्त. चल, करतो नंतर फोन. अरे आहे असं काही तुझ्या मोबाईल मध्ये? नाही, अरे मग डाउनलोड करून घे ना. ती मजेशीर फिल्म कशाला म्हणतात? अरे ती ना एक वेगळीच मजा. त्यासाठी तुला पैसे खर्च करावा लागेल. खर्च? पण ते तू वसूल करू शकतो ना इतरांना डाउनलोड करून. पण किती खर्च येईल? 500 रुपये. आणि तू ते एकटाच पाहू शकतो आणि ते सिक्रेट फाईल मध्ये येते. मग बेस्ट, मी 500 रुपये. हात कोणी आहे का? नाही, 500 रुपये पाहिजे. काका, शामराव काका आहेत का घरात? हॅलो. मी राहुल, ITI उत्तीर्ण विद्यार्थी. आहो ते देत आहे ना सिस्टीमच्या मेमरीसाठी. देतो ग. तू कोण म्हणालास? मी राहुल, ITI फायनल ट्रेड वेल्डर. हो. बरोबर. अरे पण आमची तर काही जोडाजोडीची कामं नाहीत बाबा. नाही काका, तुमच्या कारखान्यात अप्रेंटिस हेल्परची एक जागा निघाली आहे म्हणे. तर मला कामाची खूप गरज आहे. माझ्यासाठी थोडी चौकशी किंवा शब्द टाकाल तुम्ही? आहो देत आहे ना इंग्रजी नाचाच्या मेमरीसाठी पैसे. हो ग बाई, देतो. काय कटकट आहे. एकदा लागले महागाचं ना. हे काय 500 रुपये गेले कुठे? मी तुला अगोदर दिले होते का? नाही हो, मग मागितले असते का तुम्हाला? गेले कुठे 500 रुपये? कुणी घेतले? अगं पोरं तर शाळेत गेलेत ना. अरे मग पैसे गेले कुठे? तू काय म्हणाला? तुला कामाची गरज आहे? हो, माझी परिस्थिती हालाकीची आहे. म्हणून तू असा चोराबारा करतोस? पण मी आताच तर आलोय दारात. पण दार तर उघड होतं ना. मी दारात पावली नाही ठेवलं. अरे मग पैसे गेले कुठे चोरीला? हा, कुठे घेतले का घराने खाल्ले? एक तर तुला कामाची गरज, पाकिट समोर पडले, माझा धरला. नाही काका, मी चोर नाही. वाटलंच माझी झडती घ्या. ही झडती बोल, कुठे गेले पैसे? काका, तुम्ही विनाकारण एका गरीबावर. जास्त बोलशील ना तर पोलिसांचा स्वाधीन करेल. ईश्वर करू. चल निघ रे भामट्या. 500 रुपये गेले कुठे? सुमन म्हणते की मी त्याला दिले नाही. पोरं तर घरा नाही. 500 रुपये कुठे गेले? हे घे 500 रुपये. व्हेरी गुड. तू तुझा मोबाईल आणला का? हो. तू सिगारेट ओढतो साव्या? का तुला प्यायची? पण सगळं ऍश करतो. आणि तू? नाही. ठीक आहे, इथंच का? आणि माझी सिगारेट पकड.
ही खोली या तितका अंधार? तू नवा आहेस ना या क्षेत्रात, अशा गोष्टींना पिल्ला अंधारच लागतो. सिगरेट पकड, तिथं डबे मी आलो 2 मिनिटात. कोण आहे तिथे? दारू सोबत सिगरेट पिताना खूपच छान मोठा आला तुझा. मी मंग्या, हा पक्का आहे. मी तर साला सगळा व्हिडिओ शूट करून टाकला तुझा. 500 रुपये घेतले ना. म्हणजे काय नाही रे, माझ्याकडून तुझ्या बापाला तुझ्या फालतूगिरीचे प्रूफ केला. काय नाही रे, कोणी आमच्या विरोधात जाऊ नये म्हणून मित्र म्हणत आम्ही त्याला. असे काय ग, काय झालं? अशी का बसलीस? मम्मी मला येत नाही. अगं प्रयत्न तर कर कोमे. काय करू, तुझ्या कुचक्या बोलण्याने कोणी शिकवायला पण येत नाही. नाही येऊ देत, समजे जळत्यात तुझ्यावर. अगं नाच जिंकली तर नाव होईन. अगं पण माझ्या परीक्षा जवळ आल्या ना. येऊ दे, शिकून लय मोठी नाही होणार, पण नाच जिंकली तर नाव होईन. अगं तू कशाला महत्व देतेस? ही स्पर्धा तू जिंकलीच पाहिजे, बस. का रे, का पाक्या, आपला बिल देणार येतच असेल का? अरे मंग्या, पैशावाल्यांच्या कार्टाला अक्कल कुठं असते का? त्यामुळे तो घाबरतो. ग्लास आणि सिगरेटच्या फोटोचा दम देतात. आपल्याला काय, दमवर दाम भेटतो आणि मिठाईवर बदाम भेटतो. पण बदाम खाता खाता बदनाम नको व्हायला बे. साला बदनाम ते होतात ज्यांचं नाव असतं. आपला बाप सुद्धा आपलं नाव घेत नाही. त्याचा बाप देईन त्याला 7,000 रुपये, अशी कसली आम्ही दाखवली त्याला. बापाने नाही दिले ना, बापाची चोरणार. SSC चा विद्यार्थी आहे तो, समजलं ना? वर्षभर टिंगल टवळक्या मस्ती खाण्याकडे पिक्चर बघण्यात घातले. बोर्डाची परीक्षा पास करण्याचं काय वचन दिलं काय त्याला? द्यायला ना, मी त्याला पैकीच्या पैकी मार्क पण मिळून दिला, पण त्या गाडवाला घेता आले पाहिजे ना. अरे ते कसे? हे बघ, बोर्डाची परीक्षा बाहेर गावी असते. हा बाहेर विद्यार्थी आहे की काय ते तिथे सुपरवायझरला माहीतच नसणार. हीच गोष्ट लक्षात घेऊन छोटीशी ब्लूटूथ बाहेरची यंत्रणा अल्टर करून घेतली. वर्ग बाहेर असलेल्या त्याच्या मोबाईल आपण दुसऱ्या मोबाईलने उत्तरे सांगणार आणि ती त्याला ब्लूटूथ नाही ऐकू येणार आणि उत्तर सांगणारा हुशार असणार. समजलं? याच कामाचे 7 विषयाचे 7,000 रुपये. हुशार पोरांना 100 रुपये. बाकी आपल्याच खिशात. आणि तो पकडला गेला ना, तो रस्टिक होणार आणि आपण पसार. कसा वाटला प्लॅन? एकच नंबर. असं येतं का तुला? लहान गटाच्या दुसऱ्या फेरीमध्ये परीक्षकांनी सुचवलेल्या धूनवर तेजलने नृत्याचा जबरदस्त आविष्कार केला आणि हॅट्रिकही केली. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट बाल नृत्यांगणा हा पुरस्कार अखेर तिनेच घेतला. ती कसं करते बघ. असू दे. असं कसं? अगं असू तेजल, या ठिकाणी तेजलला पारितोषिक वितरण आणि ट्रॉफी
वितरित केली जाते. कृपया तिने तिचा स्वीकार करावा. थँक्यू. तू पुढची तालुक्याची स्पर्धा जिंकलीच पाहिजे, ती अगदी टिचून. तुला माझी शपथ आहे. पण आई माझी परीक्षा. गेली खड्ड्यात, चल. थँक्यू. आई थँक्यू. आई गं. थँक्यू. थँक्यू. साला त्या MMS साठी एक नवीन गिरायक सापडलाय. माय गॉड, आपल्याच गावातला. मग तर जबरदस्त खैचेन करीन. पण तू कुणाला दिली नाही पाक्या? नाही बे, पहिले तुला विचारतो आपण. तू ज्याला डाउनलोड करून देणार ना त्याच्याकडून बावणे करून घे. 500 सांग त्याला. आणि तू किती घेणार? 50%? नाही रे, फक्त 200 रुपये ना, कमी ना जादा. बघू मजा येते का? बोल, खिशात आहे का 200 रुपये? अरे पण घे 200. हा तुझा कोड यश. या संकेतावर गेल्याशिवाय तो MMS ओपन होणार नाही, समजलं? हो. आता घाबरण्याचं कारण नाही. मी पैसे दिले, तू लक्षात घे. हो, पण तू कोड पण लक्षात घे. आपला फुल टाइमपास. टाइमपास नकोय साला, आता फसकाला जिंदगी जगायला पाहिजे. का? बोरिंग झालंय आता. 100-200 कमवण्यात मोबाईलवरती आता मोठा हात मारावा वाटतो. मग आहे काही तुझ्या भेजात प्लॅन खंगरी? आहे आपल्याकडे एक ढासू आयडिया पार्टनर. काय? लुटालूट करायची. ती कशी? याच खतरनाक हत्याराचा वापर करून. त्याने काय होईल? भावासारखं 2 समाज भेटतील आणि त्याने दंगल. त्यात आपला काय फायदा? पण यस, दंगलीमध्येच ना हिरव्याला भगवे कपडे घालून लुटायचं आणि भगव्या दुकानाला हिरव्या कपड्याने तोंड बांधून वर पडायचं. पण हा पहिला मेसेज टाईप करणार अगोदर पकडला जाईल ना? नाही, त्यासाठी हायवेवर चोरला या गुजरे त्याचा मोबाईल वापरणार. पहिला मेसेज टाकायचा तो आपल्या वेड्या अक्षराला आणि खाली सूचना द्यायची. खाली त्या समाजाला पास कर आणि गंमत कर. पण तो असं करीन? सध्या रिकामटा आहे तो. त्या गोष्टीचा विचार नाही करणार. फसला तरी तो फसल. साला परीक्षा संपल्या पण सुट्टीचा काळ जाता जात नाही. क्लिपिंग फोटो घ्यायला कुणी भेटत नाही. त्यात पेपर लिहिताना पकडल्या गेलो. कोणाला माहित नाही, पण पुढच्या पेपरची वाट लागली. वरून रस्तिगेट. फुल बोर झालो साला. हा मोबाईल सुद्धा माझा टाइमपास करत नाही. अरे हा कोणाचा नंबर आणि हा मेसेज? त्या समाजाला हा मेसेज पास कर आणि गंमत पहा. काय गंमत आहे पाहूयाच आपण. चला. सलमान, आमिर, सानिया, सैफ, शाहरुख,
One big forest. In forest, so much animals, wild animals. I like elephant. यश तू होय मी एक्सटर्नल क्लासला. पण असं अचानक मी किती घाबरले. घाबरू नको आणि कोणाला सांगू पण नको. काय? या क्लिप मधील ही आपल्या गावातील बाई कोण? बघू. शी. यश तू तू बापरे, हिने ती स्त्री ओळखली की काय? त्याला पळा येतो. सर सर कोमलला काय झालं बघा. सर 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 कोमलला काय झालं बघा. या लवकर. सर सर कोमल. चलो जाट भाई. कितना गलत एसएमएस डाला है. अरे उसने हमारे मजहब की तौहीन की. चलो उसे चीर के रख देंगे. चलो दिन पे ना पे मरेंगे या मारेंगे. सरपंच, विषाची बीजे पेरू नका. मग यामुळे भावी पिढी रक्तरंजित होईल. कशी? अच्छा, असं काय करणार नाही. पर ह्यो मेसेज त्याच्याच फोनवरून आलाय. आम्ही खात्री केली. हो का? वय सरपंच साहेब, कोणीही जातीवर टीका केल्यानंतर चिडणारच. आणि सर, या भाई लोकांची काही चूक नाही. आता गावात जातीय तेढ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. नाही, असं होऊ द्यायचं नाही. अहो, सामंजस्य पण हा एक मार्ग आहे. आपण अक्षयला माफी मागायला लावू. काय सर, ते पर टोकर रे, ते का माफी मागणार वे? काय तुम्ही पण? सरपंच, त्यामुळं गावामध्ये वाद होतील, मारझोड होईल, जाळपोळ होईल. असं काही होऊ द्यायचं का आपल्याला? म्हणून तर म्हणतोय, सामंजस्य एक मार्ग आहे आपल्याला. त्यामुळे शांततेने घ्यावंच लागेल. पण सर, भेटू द्या ना त्यांना त्यांच्या कर्माचं प्रायश्चित. दुष्टकर्मींना लाजवण्याची आणि त्यांचं मन बदलण्याची हीच खरी वेळ आहे राहुल. क्षमा आणि शांती. धन्यवाद सर. असा विचार आपल्यासारखा शांतीदूतच माणूस करू शकतो. तर मग कोण कोण तयार आहे माझ्या शांतीच्या मार्गावर चालण्यासाठी? कोणीच नाही. पर सर, म्या तयार आहे तुमच्या शांतीच्या मार्गाने जायला. म्या तयार आहे. म्या सर, मी पण तयार आहे. चला मग. सर, जे आम्हाला जमलं नाही ते तुम्ही करून दावलं बघा. ते तुम्ही करून दावलं. सर, आमच्या समध्या गावाच्या वतीनं तुम्हाला लाख लाख धन्यवाद. आई, आराम कर. नाही साहेब, नाही. मेसेज सेंड करतोस. आई, या साहेब. हरामखोर, मोबाईल कोणाच्या नावावर आहे? जा बाईला घेऊन ये. यस सर. काय रे, काय करतो तू? साहेब, मागच्या दाराने पळून चालली. असं त्या पोराला अक्कल नाही, तुला पण अक्कल नाही का? हरामखोर. अरे हे मारतात. थांबा साहेब. साहेब, गावाचं भांडण तालुक्याला नेऊ नका साहेब. अरे, कायदेशीर कारवाईत दखल देणार आहे तुम्ही कोण? मी या गावचा सरपंच आहे आणि गावाच्या प्रत्येक माणसाच्या मानावर राज्य करणारे आमचे साने सर. साहेब, आमची विनंती तुम्ही ऐकून घ्या. सर,
इस गंदे नाले की कीड़े ने हमारे धर्म की बदनामी की है। आप बाजू हो जाओ। नहीं असलम चाचा नहीं, दांतों के बीच अगर अपने होठ दब जाए तो दांतों को उखाड़ कर नहीं फेकते. माणसाला हात उगारून नाही तर हात जोडून माणसं जवळ आणली जातात आणि तीच माणसं झुकावता येतात माफी देऊन. सर, इस गंदी नाले के कीड़े को कभी माफी नहीं. 70 माओ से ज्यादा अल्लाह किसी बंदे से मोहब्बत कर कई गुना माफ कर सकता है. तो बंदा बदनसीब की एक खता माफ नहीं कर सकता. वाद वाढून गावाचं नाव बदनाम करण्यापेक्षा गावाचे वाद गावातच मिटूया. मेरी इल्तिजा और खुदा का वास्ता है आप सबको. शामराव, मोठं मन केलंय त्यांनी, आपण थोडं झुकावं. समस्त गावकऱ्यांना माझ्यातून लई मोठी चूक झाली आहे. बस एक गाव मला माफ करा. परत अशी चूक माझ्या हातून कधी बी होणार नाही. फुगिरीची ईर्षा आज आपल्याच अंगावर आली. आजू मजला पाय पडते. बस बस कर बेटी, माफी काफी है. पाहिलं साहेब, आमचे भाई लोक किती समंजस आहेत. या वादाचं जाती विघातक वादामध्ये रूपांतर होऊ नये, कारण ही खूनगाठ पिढ्यानपिढ्या माणसांच्या अंतर्मनामध्ये घर करते. आणि म्हणूनच मी या वादामध्ये हस्तक्षेप केला शांतीचा. माझ्या गावकऱ्यांनो, ही वेळ काही बोलण्याची वेळ नाहीये. ही वेळ म्हणजे अंतर्मुख होण्याची आहे. या नवीन आधुनिक युगामध्ये यंत्र आलीत, तंत्र पण आलीत, पण खरोखर गाव बदलण्याची वेळ आली का? आधुनिकतेने माणसाचं पूर्ण जीवनच बदलून टाकलं. मुलं मोबाईलचा वापर करतात. पालकांनी त्यांना वाहन चलन सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवून दिल्यात. पण खरोखर आपला पाल्य त्या वस्तूचा, त्या आधुनिकतेचा योग्यतेने वापर करतोय का? ही गोष्ट जर समजत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही मित्रांनो, काहीच नाही. म्हणून आपला मुलगा मुलगी, ते यंत्र, ती वस्तू आणि ती आधुनिकता घेण्याच्या लायकीचा आहे किंवा नाही याचा विचार जर त्यांनी केला तर मला असं वाटत नाही की पुन्हा समाजामध्ये अशी जात विघातक भांडणं पुन्हा कधी होणार नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे गावकऱ्यांनो, गाव जर तुम्हाला सुधारायचं असेल, गावाची एकता जर तुम्हाला ठेवायची असेल तर या सर्व गोष्टीवर तुम्ही विचार करावा. हीच विनंती आहे माझी गावकऱ्यांना, हीच विनंती आहे माझी गावकऱ्यांना. शांतीदूत साने सरांचा, शांतीदूत साने सरांचा, शांतीदूत साने. कोमल वेड्यासारखी बडबडते. अरे कपडे नाही, उघडी कपडे नाही, उघडी कपडे कोमल, कोमल काय झालं बाळा? अशी का बरळती? काय झालं तुला? कपडे नाही, उघडी कपडे नाही. म्हणजे तो MMS माझ्याच आईचा होता. मी माझ्याच आईची इज्जत विकली.